हापूस, मुरंबा, गुलकंद, गुलाबजाम, खारी बिस्किट, ये सब क्या देखना पड़ रहा है। कच्चा लिंबू, कॉफी आणि बरंच काही, लंडन मिसळ, मुझे अपने घर जाना है। वडापाव, कढीपत्ता. ओके, ठीक आहे. कढीपत्ता हा मराठी मधल्या खानावळ युनिव्हर्स मधला शेवटचा चित्रपट होता. त्यानंतर मला अशी काळजी वाटायला लागली की आता काय होणार मराठी फिल्म इंडस्ट्रीचं. म्हणजे हा युनिव्हर्स संपलाय काय, कारण त्यानंतर या युनिव्हर्स मधली मूव्ही झाली नाही. परंतु त्यानंतर एक सुखद बातमी म्हणजे कप बशी नावाचा चित्रपट आला आणि आता मराठीमध्ये एक नवीन युनिव्हर्स सुरू होणार किचन मधल्या भांड्यांचा. म्हणजे इतका आनंद झालाय मला, म्हणजे काय सांगू तुम्हाला. मराठी प्रेक्षक आता वैतागलेत या नावांना. म्हणजे का तुम्ही अशी नावं ठेवताय. मी आता तुम्हाला जे काही नावं सांगितली ना चित्रपटातील, त्यातील काही मूवी खरोखर चांगली होती, खरोखर चांगली होती. आणि त्यातल्या काही मूवींचं नाव आणि त्या चित्रपटातला विषय किंवा चित्रपटामध्ये ज्या गोष्टी दाखवल्या त्या त्या खरंच रिलेटेबल होत्या. म्हणजे मी खूप वर्षापूर्वी पाहिलेला हापूस हा चित्रपट, परंतु मला तेव्हा देखील तो चित्रपट आवडलेला आणि चित्रपटाचं नाव आणि चित्रपटात मधल्या गोष्टी ह्या देखील मॅच होत होत्या, म्हणजे रिलेटेबल होत्या. कॉफी आणि बरंच काही स्मॉल बजेटमध्ये चित्रपट बनवला होता, पण चित्रपटामध्ये जे दाखवलंय आणि चित्रपटाचं नाव हे खरंच रिलेटेबल होतं. चित्रपट देखील चांगला होता. कच्चा लिंबू देखील चित्रपट चांगला होता. चित्रपटाचा विषय, चित्रपटाचं नाव रिलेटेबल होतं. त्याचप्रमाणे आणखीन काही चित्रपटमध्ये मुरंबा मी पाहिलेला नाही, पण माझ्या आई वडिलांनी पाहिलाय, त्यांना तो चित्रपट आवडलेला. मुरंबा चित्रपट देखील चांगला होता. आणखीन काही चित्रपट असतील ते चित्रपट चांगले होते. ते चित्रपट मला वाटते वर्क पण झाले. म्हणून त्यानंतर असे काही चित्रपट आले ज्या चित्रपटाचा विषयाचा आणि त्या नावाचा काहीही संबंध नव्हता. उगाच असे चित्रपट चाललेत म्हणून त्याला जबरदस्तीने ते नाव दिलंय की काय अशी शंका माझ्या मनामध्ये यायला लागली. मी तुम्हाला काही एक दोन उदाहरण देतो. पहिलं उदाहरण म्हणजे वडापाव. त्या चित्रपटाचा विषय काय आहे, चित्रपटामध्ये वडापाव तुम्ही का घातलाय बिनकामाचा आणि का नाव दिले वडापावचं, ते लॉजिक जर तुम्ही चित्रपटातलं पाहिलं असेल, मी त्या चित्रपटाचा रिव्ह्यू केलेला, आई बटनवर किंवा डिस्क्रिप्शन मध्ये चित्रपटाची लिंक तुम्हाला भेटेल, तर तुम्ही रिव्ह्यू पहा. त्यानंतर कढीपत्ता नावाचा एक चित्रपट आलता. मी तुम्हाला सांगतो तो चित्रपट मी पाहिला, परंतु मी त्याचा रिव्ह्यू केला नाही. म्हटलं जाऊन दे सोडा. कढीपत्ता या चित्रपटाचा विषय तुम्हाला थोडक्यात सांगतो. नवरा बायकोमध्ये मिसअंडरस्टँडिंग होतं आणि त्यांच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट येतो. ओके, चित्रपट जेव्हा क्लायमॅक्सला जातो तेव्हा संजय मोनेच्या तोंडामध्ये एक डायलॉग आहे, तो असा की तुम्ही दोघे कढीपत्त्यासारखे आहात. तुम्हाला हे माहित आहे की कढीपत्ता जेवणामध्ये घातल्यानंतर जेवण सुवासिक होईल, परंतु जेवताना तुम्ही तो कढीपत्ता काढून बाजूला टाकता. म्हणजे तुम्हाला कढीपत्त्याचा उपयोग माहित आहे, परंतु त्याचे गुणधर्म माहित नाहीत. आता ह्या गोष्टीचा आणि तो नवरा बायकोचा कॉन्फ्लिक्ट आहे, ह्याचा काही संबंध मला चित्रपटात वाटला नाही. वडापाव मध्ये देखील तो वडापाव बरोबर स्कॅमच झालाय असं मला खरोखर वाटलेलं. आणि आज मी कप बशी नावाचा चित्रपट बघितलाय. आता ह्या कप बशी या चित्रपटाचा विषय आणि कप बशी हा चित्रपटाचं नाव का आहे हे सांगण्यासाठी जे काही सीन आहे, जे काही डायलॉग आहे निर्मिती सावंत मॅमच्या तोंडात, या दोन्ही गोष्टीचा खरंच काही संबंध नाही. मी तुम्हाला ते देखील पटवून सांगतो. ऍक्च्युली कप बशी चित्रपटाची स्टोरी तुम्हाला थोडक्यात सांगतो. ट्रेलर मध्ये ऑलरेडी सांगितलीच आहे मेकर्सनी, थोडक्यात मी सांगतो स्पॉइलर न देता. तर सासूच्या भूमिकेमध्ये आहे निर्मिती सावंत. त्यांचा मुलगा आहे जितेंद्र. जितेंद्रचं लग्न झालेलं नाही खूप वर्ष झाली, कारण निर्मिती सावंत यांना ठराविक काही त्यांच्या कंडिशन आहेत, त्या कंडिशन मध्ये बसणारी मुलगी पाहिजे. आता त्यांना एक मुलगी भेटते, ती त्यांना आवडते, ती त्या कंडिशन मध्ये बसत असते, परंतु ती मुलीची एक कंडिशन असते की मुलीची आणि सासूची पत्रिका जुळली पाहिजे. आता मग ते पत्रिका जुळते की नाही, कशी जुळवली जाते, आणि मग त्यामुळे सासू आणि सुनेमध्ये काही कॉन्फ्लिक्ट येतो, तो कसा रिझॉल्व्ह होतो, ही सगळी आहे स्टोरी. आता जो सीन आहे चित्रपटामध्ये कप बशीच्या रिलेटेड, तो सीन मी तुम्हाला सांगतो. त्या सीन मध्ये असा एक कप आहे, त्या कपात चहा ओततात निर्मिती सावंत आणि मग सांगतायत की सासू आणि सुनीचं नातं हे कप बशी सारखं असतं. कधी कधी कपातला चहा बाहेर पडतो तेव्हा बशीनं सावरायचं असतं. ओके, तरी देखील कपाचाच कान पिळला जातो. आता ही गोष्ट आणि जी काही मी तुम्हाला स्टोरी सांगितली ह्याचा मला काही मेजर कनेक्शन, मेजर रिलेशन मला नाही वाटलं. ही गोष्ट जर चित्रपटातून काढून लांब फेकून दिली असती की नाही, तरी या चित्रपटावर काही फरक पडला नसता. मला वाईट वाटतं या चित्रपटाबद्दल, कारण या चित्रपटामध्ये खरोखर जेन्युइनली पॉझिटिव्ह गोष्टी आहेत आणि हा चित्रपट खरोखर जास्त लोकांना अट्रॅक्ट करू शकला असता जर या चित्रपटाचं नाव कप बशी नसतं. का म्हणून कप बशी घुसडले त्या चित्रपटात मला नाही समजलं. मला असं वाटतंय कप बशी हे नाव या चित्रपटाचं नुकसान करणारं ठरलं आहे. आता मी तुम्हाला आणखीन काही अशीच उदाहरण देतो. मनाचे श्लोक हा चित्रपट आला होता काही महिन्यापूर्वी. चित्रपटामध्ये खरोखर जेन्युइनली पॉझिटिव्ह गोष्टी होत्या, काही निगेटिव्ह गोष्टी देखील नक्कीच होत्या, परंतु
चित्रपटाचं नाव ठेवलं मनाचे श्लोक. आता रामदास स्वामी यांनी जे लिहिलेला मनाचे श्लोक या ग्रंथ आहे, या ग्रंथाचा आणि त्या चित्रपटाच्या विषयाचा काहीही संबंध नव्हता. त्याचबरोबर चित्रपटात दाखवलेल्या ज्या गोष्टी आहेत, चित्रपटातल्या कॅरेक्टरची नावं जरी तुम्ही विचारात घेतली तरी देखील चित्रपटाचं नाव मनाचे श्लोक असणं हे लॉजिकली बरोबर नाही. आणि ही गोष्ट देखील मी त्या चित्रपटाचा रिव्ह्यू करताना बोललेलो. आय बटनवर किंवा डिस्क्रिप्शन मध्ये त्या व्हिडिओची लिंक देखील तुम्हाला भेटेल. परंतु ते नाव ठेवल्यामुळे कॉन्ट्रोवर्सी झाली, सगळ्या इंटरनेटवर बोंबाबोंब, काही लोकांनी शो बंद पडले. तुम्हाला माहिती आहे आधीच मराठी चित्रपटांना कमी शो भेटतायत, त्यात असं नाव ठेवल्यामुळे शो बंद पडले. म्हणजे काय फायदा झाला का मला सांगा. आणि मला असं वाटतं त्या चित्रपटाचं देखील नाव नंतर बदललं. आणि जर ऑलरेडी त्या चित्रपटाचं नाव काहीतरी वेगळं असतं ना, मला असं वाटतंय तो चित्रपट पाहायला देखील जास्त लोक गेली असतील. परंतु झालं ते काय व्हायचं ते झालं. मी इतकं पोटतिडकीनं तुम्हाला हे सांगायचा प्रयत्न करतोय की कधी कधी चित्रपट खरंच चांगला असतो, परंतु जबरदस्तीने काहीतर गोष्ट एखादी मेटाफरच्या नावाखाली त्याच्यामध्ये घुसवायचा प्रयत्न केला जातो, जसं की कबसी या चित्रपटामध्ये केलाय. चित्रपटामध्ये चांगले पॉझिटिव्ह गोष्टी असून देखील चित्रपटाचं नाव ऐकून लोकांच्या मनामध्ये एक निगेटिव्ह पर्स्पेक्शन तयार होतं या चित्रपटाबद्दल आणि मग लोक चित्रपटाकडे पाठ फिरवतात. आता मी जे बोलतो ना, चित्रपटामध्ये खरंच पॉझिटिव्ह पॉईंट होते ते पॉझिटिव्ह पॉईंट कोणते ते पहिल्यांदा जाणून घेऊ. आणि त्यानंतर खूप मोठा निगेटिव्ह पॉईंट ज्यामुळे या चित्रपटाचा ऑडियन्स खूप असा कमी झाला, तो निगेटिव्ह पॉईंट देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तर पॉझिटिव्ह पॉईंटने सुरुवात करूया. पहिला पॉझिटिव्ह पॉईंट म्हणजे चित्रपटाचा जो स्क्रीन प्ले ना, तो एका बीट मध्ये चालतो, एका रिदम मध्ये चालतो. म्हणजे कोणताही सीन तुम्हाला उगीच असा थांबलाय आणि स्ट्रेच झालाय असं जाणवत नाही. काही सीन चित्रपटामधले मोठे आहेत, परंतु ते मोठे भासू नयेत यासाठी क्रॉस कटिंगचा यूज केलाय. म्हणजे परंतु सेकंड हाफ मध्ये काही सीन असे येतात जिथं सिनेमा थोडासा स्लो होतो आणि मग तिथं काही गोष्टी संभाषणात वाढवल्या जातात आणि मग काही ठिकाणी आपल्याला चित्रपट हा मालिकेसारखा देखील वाटतो. दुसरी पॉझिटिव्ह गोष्ट म्हणजे निर्मित सावंत आणि पूजा सावंत यांची ऍक्टिंग खरंच खूप छान आहे. ते दोन कॅरेक्टर तुम्हाला एंटरटेन करतात, ते दोन कॅरेक्टर खरंच चांगले निभवलेत. हे दोन्ही ऍक्टर चांगले आहेत. मला असं वाटतं की पूजा सावंत यांची ऍक्टिंग मला सालबर्डी या चित्रपटापेक्षा या चित्रपटामध्ये चांगली वाटली, कारण त्यांनी कॅरेक्टर चांगलं पकडले. मला जितेंद्र या कॅरेक्टर बद्दल बोलायचं आहे. त्या कॅरेक्टर मध्ये जास्त काही विशेष नाही, त्यांच्या वाट्याला जास्त काही विशेष सीन आलेले नाहीत, त्यामुळं त्यांची ऍक्टिंग देखील ओकेच आहे. म्हणजे ठीक वाटली मला त्यांची ऍक्टिंग. आणि त्याच्या व्यतिरिक्त खूप सारे कॅरेक्टर आहेत. म्हणजे स्क्रीन प्ले मधली ही एक खरंच मला पॉझिटिव्ह चांगली गोष्ट वाटली की खूप सारे कॅरेक्टर चित्रपटामध्ये दाखवले. त्या प्रत्येक कॅरेक्टरला वेगवेगळे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. म्हणजे काही कॅरेक्टर असे असतात म्हणजे ते तकिया कलाम असतो, एकच वाक्य ते प्रत्येक ठिकाणी वापरतात आणि ते वर्क होतं. म्हणजे त्यांचे पंच लँड होतात. माझ्यासाठी काही पंच लँड झाले नाहीत, परंतु मला असं वाटतं की या चित्रपटामधली कॉमेडी या चित्रपटाचा जो कोअर ऑडियन्स आहे त्या कोअर ऑडियन्ससाठी मात्र नक्कीच वर्क करणार आहे. आता पुढचा एक पॉझिटिव्ह पॉईंट म्हणजे चित्रपटामध्ये लाइटिंग, कलर ग्रेडिंग, कॉस्ट्युम्स, मेकअप या सगळ्या गोष्टीवर खरंच काम केलं गेलं आहे, जेन्युइनली काम केलंय. बीजीएम बद्दल बोलायचं झालं तर एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे, एक निगेटिव्ह पॉईंट आहे. बीजीएम चित्रपटातलं खरंच चांगलं आहे, परंतु एका सीन मध्ये ना बीजीएम मला काय तर विचित्रच वाटलं. म्हणजे एक सीन आहे जिथं पूजा सावंतला तिचा नवरा गाडी बसवून घेऊन निघालाय, तिथं तो गारुड बिन वाजवतो नाही नागासमोर, तसं म्युझिक काय मला समज नाही. आता मला असं वाटलं की ती हिंदी मालिकेमध्ये नाही का एखादी स्त्री अचानकच नाग होती, मला असं वाटलं की पूजा सावंत आता नागबिग होते काय, ते का गारुड्यासारखं बिन वाजवले तिथं मला समजलं नाही. ते फक्त मला थोडंसं ऑडच वाटलं ते तेवढं, परंतु बाकीचं बीजीएम मला खरंच चांगलं वाटलं. चित्रपटामधले सॉंग्स चांगले आहेत, परंतु मला सॉन्ग ना थोडेसे काही काळापूर्वीचे असतात ना तसे वाटले. म्हणजे मला ते आत्ताचे सॉन्ग वाटले नाहीत. आता बोलूया चित्रपटाच्या सगळ्यात मोठ्या निगेटिव्ह पॉईंट बद्दल आणि त्यानंतर ह्या चित्रपटाचा कोर ऑडियन्स कोण आहे आणि हा चित्रपट कोणाला आवडू शकतो ते देखील मी एक अंदाज बांधलाय, तो तुम्हाला सांगतो. तो खरा आहे खोटा आहे ते तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगा. तर निगेटिव्ह पॉईंट हा आहे की आता ऑडियन्सच्या हातात मोबाईल आहे, त्यावर इंस्टाग्राम, युट्यूबवर एकापेक्षा एक एंटरटेन करणाऱ्या दर्जेदार कंटेंट आपल्याला पाहायला भेटतो. त्याचबरोबर खूप साऱ्या लोकांकडे ओटीटीचं सबस्क्रिप्शन आहे, अमेझॉन प्राईम, नेटफ्लिक्स, जिओ हॉटस्टार, त्यावर जगभरातला दर्जेदार असा कंटेंट आहे. तो कंटेंट प्रेक्षक आता घरात बसून झोपून पालतं पडून बघू शकतात. आवडला नाही तर लगेच स्किप करू शकतात, दुसरा बघू शकतात. आणि तेव्हा तुम्ही एक असा विषय घेऊन आलाय थिएटरमध्ये जो विषय किती वर्षापूर्वीपासून चालू आहे. म्हणजे मी जेव्हा अंथरूण बोललं करत होतो लहानपणी तेव्हापासून सासू आणि सुनेतला कॉन्फ्लिक्ट तुम्हाला पाहायला भेटतोय. तेव्हापासून आता माझं पोरगा अंथरूण बोललं करतंय, अजून तोच सुरू आहे आणि तोच कॉन्फ्लिक्ट जो वर्षानुवर्ष टीव्हीवर सुरू आहे
तो कॉन्फ्लिक्ट, तो विषय तुम्ही आता आम्हाला मोठ्या पडद्यावर दाखवताय. मला असं वाटतंय की खूप साऱ्या लोकांची प्रायोरिटी बदलले. त्यांना थिएटरमध्ये काय पाहायचं आहे हे त्यांनी ठरवलंय, त्यांना OTT वर काय पाहायचंय ठरवलंय, त्यांना युट्यूबवर काय पाहायचंय, इंस्टावर काय पाहायचंय, हे सगळ्या गोष्टी ठरवल्यात. तुम्ही अँड्रॉइडच्या जमान्यात, आयफोनच्या जमान्यात लँडलाईनचे जर लाईन तुम्ही आता पसरायला लागला तर तुम्ही कितीही रस्ता उकरायला खर्च करा किंवा कितीही तुम्ही डांब उभा करा, तुमचं कनेक्शन लोक घेतील ह्याच्यावर मला काय विश्वास बसत नाही. आणि हाच या चित्रपटाचा सगळ्यात मोठा निगेटिव्ह पॉइंट आहे. सासू सुनो मधला कॉन्फ्लिक्ट तुम्ही चांगल्या स्क्रीन प्ले मध्ये दाखवला, ऍक्टिंग चांगली केली आणि काही पॉझिटिव्ह पॉइंट असल्या तरी हा कॉन्फ्लिक्ट वर्षानुवर्ष टीव्हीवर दाखवला गेलाय. आणि तो कंटेंट पाहणारा वर्ग जर तुम्ही बघितला, त्यांची संख्या जर बघितली तर तो किती कमी आहे मला सांगा. आणि तो जो वर्ग आहे म्हणजे त्याच्यामध्ये मॅक्झिमम महिला असतील किंवा वयस्कर व्यक्ती असतील, तो ऑडियन्स घरातून बाहेर पडून, गाडीत तेल टाकून, ट्रॅफिक कापून, थिएटरमध्ये जाणार, महागडे तिकीट खरेदी करणार, महागडे ते पॉपकॉर्न आणि इतर सगळ्या खाद्यपदार्थ खरेदी करणार आणि 2-2.5 तास देणार, चित्रपट पाहणार आणि मग ते एन्जॉय करणार. हे तुम्ही विचार करून पहा की किती शक्य आहे ही गोष्ट. होऊ शकतं का? किती प्रमाणात होऊ शकतं? त्यामुळेच तुम्ही जर पाहिलं तर काल म्हणजे 19 जूनला हा चित्रपट रिलीज झालाय. कोल्हापुरात 1 किंवा 2 शो काहीतरी होतात. 20 जूनला 1 शो होता कोल्हापूरमध्ये. मुंबईचे शो मी सकाळी पाहिलेले. ऑल ओव्हर मुंबईमध्ये फक्त 23 शो काहीतरी होते आणि पुण्यात 19 शो होते. नाशिकमध्ये 2-3 शो होते. आणि मी तुम्हाला आणखीन एकदा सांगतो, मला मराठी चित्रपटांना ट्रोल नाही करायचं. मला जेन्युअनली असं वाटतंय की एखादा चांगला चित्रपट विनाकारण एखादी गोष्ट मेटाफरच्या नावाखाली त्या चित्रपटामध्ये घुसवून एखादा अन्नपदार्थ किंवा आता जी भांड्यांची युनिव्हर्स सुरू झालाय, कप बशी, उद्याच्याला वाटी, चमचा, तांब्या जर तुम्ही विणकामाच्या त्या चित्रपटामध्ये घुसवला आणि त्यावर काहीतरी तत्वज्ञान देण्याचा प्रयत्न केला, म्हणजे उदाहरणार्थ जीवन हे तांब्यासारखं असतं. कधी कधी तांब्या फुल भरलेला असतो, कधी कधी अर्धा असतो आणि कधी कधी रिकामा असतो. बघा, जीवन ही असंच असतं. कधी कधी आपल्या आयुष्यात खूप सुख येतं, काही वाईट गोष्टी घडतात, कधी कधी खूपच मोठा संघर्ष आपल्या जीवनामध्ये येतो आणि तो संघर्ष आल्यानंतर तुम्ही डिमोटिवेट न होता तुम्ही संघर्ष करत राहिलं पाहिजे. कधी तर तुमच्या जीवनामध्ये देखील सुख येईल, कधी तर तुमचा देखील जीवनाचा तांब्या काठोकाठ भरेल. अशा प्रकारचं तत्वज्ञान आता प्लीज मी इथंच थांबतो. तुम्ही देखील थांबा, चांगले चित्रपट आणि त्याला चांगली नावं द्या. मला माहिती आहे माझं कोण ऐकणार नाही. मी कोण आहे? एक साधारण व्ह्यूवर ज्याला काही व्ह्यूज येतात. माझी इच्छा आहे की मराठी फिल्म इंडस्ट्री आणखी थोडी ग्रो व्हावी, म्हणूनच मी हे सगळं बोललोय. वाईट वाटून घेऊ नका, मनाव घेऊ नका. मी इथं थांबतो. आता थांबलंच पाहिजे, खूप मोठा झाला व्हिडिओ. पुन्हा एकदा आपण भेटूयाच एका नवीन चित्रपटाबद्दलच्या विषयावर चर्चा करण्यासाठी. तोपर्यंत मी सुदर्शन जाधव तुमची रजा घेतो. धन्यवाद.